श्री ज्ञानेश्वरी कर्मयोग अध्याय क्रमांक 3. श्री गणेशाय नमः. मग ऐके अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले. कृपानिधी तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता. ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्री हरे म्हणसी पार्था संग्रामू करी. ये लाजसी ना महो घोरी कर्मी सुता. हा गा कर्म तुची अशेष निरंकरीसी निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करविसी. तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मान देसी कर्मलेशा. आणि येसनी हे हिंसा करवीत अहासी. देवा तू वाची ऐसे बोलावे तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले मनोपा आघवे विवेकाचे. हा गा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैदू पथ्यवारुनी जाये मग जरी आपणची विषसूये. तरी रोगिया कैसे निजिये सांग मज. जैसे आंधळे सुईजे अवाटा का माझवन दिजे मरकटा. तैसा उपदेशू हा गोमटा वाढवला आम्हा. मी आधीची काही नेने वरी कवळिलो मोहे येणे. श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ. तव तुझी एक एक नवाई एथ उपदेशा माझी गोवाई. तरी अनुसरलिया काही ऐसे की जे. आम्ही तनुमनु जीवे तुझिया बोला वाठंगावे. आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हणे. आता ऐसिया परिबोधासे तरी निके आम्हा करिसे. येथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. तरी ये जाणिवेचे कीर सरले परी आणिक एक असे जाहले. जे थिते डहुळले मानस माझे. तू वेचे कृष्णा हे तुझे चरित्र काहिने निजे. तरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी झुकवितू आहासी माते की तत्वचे कथिसी ध्वनिते. हे अवगमिता निरुते जानवे ना. मनोनी ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा. मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परी येसे. श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. देखे रोगा ते जिनावे औषध तरी देयावे. परे ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित. परिबोधे माझे चित्त जया परी. देवा तुझ ऐसा निज गुरु आजी आरती धनी कान करू. येथ भीड कवनाची धरू तू माय अमुची. हा गा कामधेनूचे दुभते दैव जाहले जरी आपैते. तरी कामनेची का तेथे वानिकी जे. जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवन साकडे. का आपुलेनी सुरवाडे इच्छावे ना. देखा अमृत सिंधुते ठाकावे मग तहानाची जरी फुटावे. तरी सायासु का करावे मागिल ते. तैसा जन्मांतरी बहुते उपासिता श्री लक्ष्मीपते. तू दैवे आजी हाती जाहलासी. तरी आपुलिया सवेशा कान मागावासी परेशा. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. देखे सकळार्थींचे जियाले आजी पुण्य यशासी आले. हे मनोरथ जहाले विजयी माझे. जे जे परममंगळ धामा सकळ देव देवोत्तमा. तू स्वाधीनाजी आम्हा मन उनिया. जैसे मातेच्या ठाई अपत्य अनवसरू नाही. स्तन्या लागून पाही जिया परी. तैसे देवा तुते उसी जतसे आवडे ते. आपुलेनी आरते कृपानिधी. तरी पारत्रिकी हित
आणि आचरिता तरी उचित, ते सांगे एक निश्चित. पार्थू म्हणे, या बोला श्री अच्युतू, म्हणतसे विस्मितू. अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावू, जे बुद्धी योगू सांगता. सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता. प्रसंगे आम्ही तो उद्देशू तू नेनसीची. मनोनी क्षोभलासी वायाची, तरी आता जाणे म्याची. उक्त दोन्ही अवधारी वीर श्रेष्ठा, ये लोकी या दोन्ही निष्ठा. मजची पासुनी प्रकटा, अनादि सिद्ध एक ज्ञान योगू म्हणजे. जो सांखी अनुष्ठिजे, जेथ ओळखी सवे पाविजे. तद्रुपता एक कर्मयोगू जाण, जेत साधक जन निपुण. होऊन या निर्वाण पावती वेळे, हे मार्गू तरी दोन्ही. परी एकवटती निदानी, जैसे सिद्ध साध्य भोजनी. तृप्ती एक का पूर्वा परसरिता, भिन्न दिसती पाहता. मग सिंधू मिळनी ऐक्यता, पावती शेखी. जैसे दोन्ही मते, सुचिती एका कारणाते. परी उपास्थिते योग्यते, अधीन असे. देखे उत्प्लवना सारिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा. सांगे नरू केवी तैसा, पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे, कतुलेनी एके वेळे. या मार्गाचे निबळे, निश्चित ठाकी. तैसे देख पावी हंगम मते, अधिष्ठुनी ज्ञानाते. सांख्य सद्य मोक्षाते आकळिती. येर योगिये कर्माधारे, विहितेची निजाचारे. पूर्णता अवसरे पावते होती. वाचोनिया कर्मारंभ उचित, न करिता सिद्धवत. कर्महीना निश्चित होईजेना, की प्राप्त कर्म सांडिजे. ये तुलेनी नैष्कर्म्य होईजे, हे अर्जुना वाया बोलिजे. मूर्खपणे सांगे पहिले तिरा जावे, ऐसे व्यसन का जेथ पावे. तेथ नावे ते त्यजावे, घडे केवी. ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैसे निपाकून कीजे. हे सिद्ध ही न सेविजे, केवी सांगे. जव निराहर्तता नाही, तव व्यापारू असे पाहे. मग संतुष्टीच्या ठाई, कुंठे सहजे. म्हणून ऐके पार्था, जया नैष्कर्म्य पदी आस्था. तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. आणि आपुलिये चाडे, आपा दिले हे मांडे. की त्यजिले कर्म सांडे, ऐसे आहे. हे वायाची सैरा बोलिजे, उकलो तरी देखोनी पाहिजे. परी त्यजिता कर्म न त्यजे, निभ्रांत मानी. जव प्रकृतीच्या अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान. जे चेष्टा ते गुणाधीन, आपैसे असे. देखे विहित कर्म जय तुले, ते सगळे जरी ओसंडिले. तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रींचे तेज गेले. हे नासारंध्र बुझाले, परिमळून घे. ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प जाहले मते. की क्षुधा तृष्यादी आरती खुंटली या. हे स्वप्नावबोधू ठेले, चरण चालो विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही. मनोनी कर्म त्यागू नाही, प्रकृती म्हणता. कर्म पराधीनपणे, निपजतसे प्रकृती गुणे. यरी धरी मोकली अंतःकरणे, वाहिजे वाया. देखे रथी आरुढिजे, मग जरी निश्चळू बैसिजे. तरी चळू होऊनी हिंडिजे परतंत्रा. का उचलिले वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे. निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे, तैसे तैसे प्रकृती आधारे. कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्म ही व्यापारे निरंतर.
मनहूनी संगुजव प्रकृतीचा, तव वरू त्यागून घडे कर्माचा. ऐसी याही करू म्हणती तयाचा, आग्रहोची उरे. जे उचित कर्म सांडिते, मग नैष्कर्म्य होऊ पाहते. तरी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी, तया कर्म त्यागून घडे. जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे. दरिद्र जान ऐसे ते पार्था, विषयासक्त सर्वथा. ओळखावे तत्वता, भ्रांती नाही. आता देई अवधान, प्रसंगे तुझ सांगेन. या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. जो अंतरी दृढ, परमात्मरूपी गूढ. बाह्यांतरी रूढ, लौकिक भागू. जो इंद्रिया आज्ञान करी, विषयांचे भयन धरी. प्राप्त कर्म नाव्हेरी, उचित जे जे. तो कर्मेंद्रिये कर्मी, राहटता तरी न नियमी. परी ते तेचेनी उर्मी, झाकोळेना. तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे. जैसे जळे जळे न शिंपे पद्मपत्र, तैसा संसर्गा माझी असे. सकळांसारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे. भानुबिंब तैसा सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणुची देखिजे. येरवी निर्धारिता नेनिजे, सोय जयाची. ऐशा चिन्ही चिन्हितू, देखसे तोचे मुक्तू. आशा पाश रहितू, ओळख पा. अर्जुना तोची योगे, विशेषीजे जो जगे. मनोनी ऐसा होय या लागी, मनिपे तू ते. तू मानसा नियमू करी, निश्चळू होय अंतरी. मग कर्मेंद्रिये व्यापारी, वर्ततू सुखे. मनोनी नैष्कर्म्य होवावे, तरी एतते न संभवे. आणि निषिद्ध केवी राहटावे, विचारी पा. मनोनी जे जे उचित, आणि अवसरे करुनी प्राप्त. ते कर्म हेतू रहित, आचरे तू. पार्था आणि कही एक, नेनसे तू हे कवतिक. जे ऐसे कर्ममोचक, आपैसे असे. देखे अनुक्रमाधारे, स्वधर्मू जो आचरे. तो मोक्षू तेने व्यापारे, निश्चित पावे. स्वधर्म जो बापा, तोची नित्य यज्ञू जानपा. मनोनी वर्तता तेथ पापा, संचारू नाही. हा निज धर्म जै सांडे, आणि कुकर्मी रती घडे. तैची बंधू पडे संसारिक. मनोनी स्वधर्मानुष्ठान, ते अखंड यज्ञ याजन. जो करी तया बंधन, काहीचा ना घडे. हा लोककर्मे बांधिला, जो परतंत्राभूत झाला. तो नित्य यज्ञाते चुकला. मनोनिया आता येचे विषय पार्था. तुझ सांगेन एकमी कथा. ये सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. तै नित्ययाग सहिते, सृजिली भूते समस्ते. परीने तिची तिये यज्ञाते, सूक्ष्म म्हणवुनी. ते वेळी प्रजीविनविला ब्रह्मा. देवा काय आश्रय येथ आम्हा. तव म्हणे तो कमळ जन्मा. भूतान प्रती तुम्हा वर्ण विशेष वशे. आम्ही हा स्वधर्मची विहिला असे. या ते उपासा मग आपैसे. पुरती काम तुम्ही व्रत नियमून करावे. शरीरातेन पिडावे, दुरी केही न वचावे. तीर्थांसी गा योगादिके साधने. साकांक्ष आराधने, मंत्रयंत्र विधाने. झनी करा देवतांतरा न भजावे. हे सर्वता काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञी यजावे. अनायासे अहेतुके चित्ते, अनुष्ठापा याते. प्रतिव्रता पतिते, जियापरी. तैसा स्वधर्मरूप मखू. हाची सेव्यू तुम्हा एकू. ऐसे सत्यलोक नायकू. बोलता जहाला
देखा स्वधर्मा ते भजाल, तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा होन संडील, तुमते कदा. जै येणे करुणिया समस्ता, परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता, अर्थांते देती. या स्वधर्म पूजा पूजिता, देवता गणां समस्ता, योगक्षेमो निश्चिता, करीती तुमचा. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडल, प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे करू म्हणाल, तै आपैसे सिद्धी जाईल, वांछितही पुरेल मानसीचे. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होवाल, म्हणी ये तुमते मागतील महारिद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, ओळंगे फळभार लावण्येसी. तैसे सर्व सुखे सहित, देवचे मूर्तिमंत, येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित, होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्म निरत, वर्ताल बापा. का झालिया सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होनिया स्वादा विषयांची या. तीही यज्ञ भाविक सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी, न भजेल जो. अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन, प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणाचे. विमुखू होईल गुरुभक्ते, आदर न करेल अतिथी, संतोष नेदिल ज्ञाती आपुलिये. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू, आथिलेपणे प्रमत्तू, केवळ भोगास सक्तू होईल जो. तया मग अपाओ थोर आहे, जेणे ते हातीची सकळ जाये, देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू. जैसे गतायुषी शरीरे, चैतन्य वासू न करे, का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्मो जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला, प्रकाशू जाय, तैसी निजवृत्ती जेत सांडे, तेत स्वतंत्र ते वस्ती न घडे. आई का प्रजा हो हे पुढे, विरंची म्हणे. मनोनी स्वधर्म जो सांडील, तया ते काळू दंडील, चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. मग सकळ दोषू भवते, दिवसोनिया घेती तया ते, रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. तैसी त्रिभुवनींची दुःखे, आणि नाना विधे पातके, दैन्य जात तितुके तेथेची वसे. ऐसे होयतया उन्मत्ता, मगन सुटे बापा रुदता, परिकल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो. मनोनी निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळो नेदावी, ऐसे प्रजांते शिकवी चतुराननु. जैसे जळचरा जळ सांडे, मग तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्मू तेने पाडे, विसंबो नये. म्हणून तुम्ही समजते, आपुला लिया कर्मी उचेते, निरत व्हावे पुढत पुढती म्हणिपत असे. देखविहित क्रिया विधे, निरहेतुका बुद्धी, जो असतीये समृद्धी विनियोग करी. गुरु गोत्र अग्नि पूजी, अवसरे भजे द्विजे, निमित्तादिकी यजी पित्रोद्देशे. या यज्ञ क्रिया उचिता, यज्ञेशी हवन करिता, भूत शेष स्वभावता उरे जे जे. ते सुखे आपुले घरी, कुटुंबेचे भोजन करी, की भोग्यची ते निवारी कल्मशाते. ते यज्ञावशिष्ट भोगी, मनोनी सांडिजे तो अघे, जया परी महारोगी अमृतसिद्धी. की तत्वनिष्ठू जैसा, नागवे भ्रांतिलेशा, तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा. मनोनी स्वधर्मे जे अर्जे, ते स्वधर्मेचे विनियोगी जे, मग उरे ते भोगी जे संतोषेसी.
हे वांचुनी पार्था राहाटो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे जे देहचे आपण पे मानिते आणि विषयाते भोग्य म्हणते या परते न स्मरते अनिक काही हे यज्ञोपकरण सकळ मेनत साते बरळ अहम बुद्धी केवळ भोग पाहती इंद्रिय रुची सारिखे करविते पाकनिके हे पापिया पातके सेवते जाण जे संपत्ती जात आघवे हे हवन द्रव्य मानावे मग स्वधर्म यज्ञ अर्पावे आदिपुरुषी हे सांडोनिया मूर्खा आपण पेया लागी देख निपजविती पाक नानाविध जिही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोषु होये ते हे सामान्य अन्न न होये मनओनिया हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतु कारण विश्वायया अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते मग पर्जन्यू या अन्नाते सर्वत्र प्रसवे तया पर्जन्या यज्ञ जन्म यज्ञा प्रकटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप मग वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर मनऊनी हे चराचर ब्रह्मबद्ध परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवासु श्रुती एके सुभद्रापती अखंडगा ऐसी हे आदि परंपरा संक्षेपे तुझन धनुर्धरा सांगितली या अध्वरा लागूनिया मनोनी समूळ हा उचितू स्वधर्मरूप क्रतू नानुष्ठित जो मत्तू लोकी इये तो पातकांची राशी जानभार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटळ अकाळींचे का गळास्तन आजेचे तैसे जियाले देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना मनोनी ऐके पांडवा हा स्वधर्मू कवनेन संडावा सर्व भावे भजावा हाची एकू हा अंगा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का आपुले ओसंडावे परेस पांसव्यासाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करती कर्माची ते गावंढे का देखे असतेनी देह धर्मे एथ तोची एकन लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देखे जाहला म्हणून सहजे सांडवला कर्मसंगा तृप्ती झालिया जैसे साधने सरते आपैसे देखे आत्मतुष्टी तैसे कर्मे नाही जववरे अर्जुना तो बोधू भेटेना म्हणा तवची यया साधना भजावे लागे म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होनिया उचितू स्वधर्मे राहाटे जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपद तत्वता पावले जगी देखपा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणि काही एका अर्था उपकारेल जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकायया तरी चुकेला हा अपाया प्रसंगेची देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी मार्गे अंधा सरिसा पुढे देख नाही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा आचरोनी हा गा ऐसे जरी न किजे तरी अज्ञाना काय उमजे तीही कवने परी जाणिजे मार्गाते या एथ वडील जे जे करीते तया नाम धर्मू ठेविते तेची येर अनुष्ठिते सामान्य सकळ
हे ऐसे असे स्वभावे मनोनी कर्म न संडावे विशेष आचरावे लागे संती आता अनिकाची या गोठे कायशा सांगो किरीटे देखे मीची ये राहाटे वर्ततासे कायसाकडे काही माते की कवने एके आरते आचरे मी धर्माते मनसे जरी तरी पुरतेपणा लागे अनिक दुसरा नाही जगे ऐसे सामग्री माझ्या अंगी जानसी तू मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वर्ते परी स्वधर्मी वर्ते कैसा साकांक्षु का होय जैसा याची एक उद्देशा लागोनिया जे भूतजाळ सकळ असे आम्हाची अधीन केवळ तरी न व्हावे बरळ मनोनिया प्रजा कैसे निस्तरेल ही आमुची वास पाहावी मग वर्तती परी जाणावी ते लोकस्थिती आघवी नासिली होईल मनोनी समर्थू जो येथे आतिला सर्वज्ञते तेने सविशेषे कर्माते यजावे ना देखे फळाची आशा आचरे कामुकू जैसा कर्मी भरू होआवा तैसा निराशाही जे पुढत पुरती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा मन उनिया मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिकानु हावे लोकांप्रती जे सायासे स्तन्य सेवे ते पक्वान्ने केवी जेवे मनोनी बाळका जैसी नेदावी धनुर्धरा तैसी कर्मी जया अयोग्यता तयांप्रती नैष्कर्म्यता न प्रकटावी खेळता अधिकरुणी तेथे सत्क्रियाची लावावे तेची एकी प्रशंसावे नैष्कर्मी ही दावावी आचरोनी तया लोकसंग्रहा लागे वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू आंगी वाजेल ना जैसे बहुरूपियांची राहू राणी श्री पुरुष अभाव नाही मनी परी लोक संपादनी तैसीच करीती देखे पुढीलहांचे ओझे जरी आपला माथा घेईजे तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा तैषु शुभाशुभे कर्मे गिये निपजती प्रकृती धर्मे ये मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे ऐसा अहंकाराधिरूढ एकदेशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रकटावा ना हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित हे अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही जे कर्म जात पाही निपजत असे ते देहाभिमानी सांडोनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होनी वर्तती देही मनोनी शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना एतकर्मी तोची लिंपे जो गुण संभ्रमे घेपे प्रकृतीचे नि आटोपे वर्ततू असे इंद्रिये गुणाधारे राहटते निज व्यापारे ते परकर्म बलत्कारे आपादी जो तरी उचिते कर्मे आघवे तुवा आचरोनी मज अर्पावे तरी चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमान झने चित्ता रिघोदेसी तुवा शरीर परानो हावे कामना जात सांडावे मग अवसरोचित भोगावे भोग सकळ आता कोदंड घेऊनी हाते आरुढपा इये रथे देई अलिंगन वीरवृत्ती समाधाने जगे कीर्ती रूढवे स्वधर्माचा मानू वाढवे या भारापासोनी सोडवे मेदिनी हे आता पार्था निशंक होये या संग्रामा चित्त देये येत हे वाचुनी काही
बोलो नये. हे अनुपराधक मत माझे, जीही परमादरे स्वीकारिजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. तेही सकळ कर्मे वर्ततू, जानपा कर्मरहितू, मनोनी हे कर्म निश्चितू करणीय गा. ना तरी प्रकृती म्हणतू होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत अवहेरुनी ओसंडिती. जे सामान्यत्वे लेखिते, अवज्ञा करुणी देखिते, का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. ते मोहमदिरा भुलले, विषय विखे घारले, अज्ञान पंकी बुडाले, निभ्रांत माणी. देखे शवाच्या हाती दिधले, जैसे का रत्न वाया गेले, ना तरी जातंध्या पाहले प्रमाण नोव्हे. का चंद्राचा उदयो जैसा, उपयोगा नवचे वायसा, मूर्खा विवेकू हा तैसा रुचेल ना. तैसे जे पार्था, जे विमुखया परमार्था, तयासी संभाषण ही सर्वथा करावे ना. मनोहुनी ते न मानिते, आणि निंदाही करू लागते, सांगे पतंगू काय साहते प्रकाशाते. पतंगा दीपे अलिंगन, तेत त्यासी अचूक मरण, एवे विषयाचरण आत्मघाता. मनोनी इंद्रिये एके, जानतेनी परुखे, लाळावी ना कौतुके आदी करुणी. हा अंगा सर्पेसी खेळो येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हळाहळ गिरेल सेविलिया काही. देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधबला, तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोव्हे. ये रवी तरी अर्जुना, या शरीरा पराधीना, का नाना भोग रचना मेळविती. आपण सायासे करुणी बहुते, सकळही समृद्धी जाते, उदोस्तू या देहाते प्रतिपाळावे का. सर्वस्वे शिनोनी येथे, आजवावी संपत्ती जाते, येणे स्वधर्म सांडुनी देहाते खावे काही. मग हे तव पाच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, हे वेळी केला के गिवसावा शिनू आपुला. मनोहुनी केवळ देय भरण, ते जाणे उघडी नागवन, या लागी येथ अंतःकरण देयावे ना. ये रवी इंद्रियांची अर्था, सरिखा विषयो पोखिता, संतोषू कीर चित्ता आपजेल. परी तो समचोराचा सांगा तू, जैसा नावेक स्वस्तू, जवनगराचा प्रांतू सांडीजे ना. बापा विषाची मधुरता, जने आवडी उपजे चित्ता, परी तो परिणाम विचारिता प्राणू हरी. देखे इंद्रियी कामू असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमिषे भुलविजे गा. परी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊन जाये, तो जैसा ठाऊवा नोव्हे झाकलेपणे. तैसे अभिलाषे येणे की जेल, विषयांची आशा धरी जेल, तरी वरपडा होई जेल क्रोधानळा. जैसा कवळोनिया पारधी, घातेचिया संधी, मग मृगाते बुद्धी साधावया. येत तैसीची परी आहे, मनोनी संगू हा तुझ नोव्हे. पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे, मन ऊनी हा आश्रयोची न करावा, मनेही आठवून धरावा, एक निज वृत्तीचा ओलावा नासोने दी. अगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण जाहला, तरी हाची अनुष्ठिला भला देखे. येरू आचारू जो परावा, तो देखता कीर बरवा, तरी आचरतेनी आचरावा आपुलाची. सांगे शूद्र घरी आघवी, पक्वान्ने आहाती भरवी, ती द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी जाहला.
हे अनुचित कैसे निकीजे, अग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिलेही पाविजे, विचारी पा तरी लोकांची धवळारे, देखोनिया मनोहरे, असती आपुली तनारे, मोडावी केवी, हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली तरी, भोगिता तेची भली, जिया परी, तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मुची सुरवाडू, परत्रींचा हा गा साकर आणि दूध, हे गौल्यकीर प्रसिद्ध, परिकृमी दोषी विरुद्ध, घेपे केवी, ऐसे निही जरी सेविजेल, तरी ते आळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्य नव्हेल, धनुर्धरा मनोनी अनिकांसी जे विहित, आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित, विचारी जे या स्वधर्मा ते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता, दिसत असे ऐसे समस्त सुरशिरोमणी, बोलिले जेत शारंग पाणी, हेत अर्जुन म्हणे विनवनी, असे देवा हे जे तुम्ही सांगितले, ते सकळ किरम्या परिसले, परी आता पुसेन काही आपुले, अपेक्षित तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानी यांची ही स्थिती भ्रंशे, मार्गू सांडुनी अनारिसे, चालत देखो सर्वज्ञही जे होते, हे उपायही जाणते, तेही परधर्मे व्यभिचरती, पवने गुणे बीजा आणि भुसा, अंध निवाडू नेने जैसा, नावेक देख नाही तैसा, बरळे कापा, जे असता संगू सांडिते, तेची संसर्गू करिता न धाते, वनवासी ही सेविते, जनपदाते आपण तरी लपते, सर्वस्वे पाप चुकविते, परिबळत्कारे सुई इजती, तयाची माझी जयांची जीवे घेती विवसे, तेची जडोनी ठाके जीवसे, चुकविता ते गिवसी, तया तेची ऐसा बलत्कारू एकू दिसे, तो कवनाचा येथ आग्रहो असे, हे बोलावे ऋषिकेशे, पार्थू म्हणे तव हृदय कमळ आरामू, जो योगी यांचा निष्काम कामू, तो म्हणतसे पुरुषोत्तमू, सांगेन ऐक तरी हे काम क्रोधू पाही, जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जती, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गींचे मांग, मारक जे, हे देह दुर्गींचे धोंड, इंद्रिय ग्रामींचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड, जगावरी, हे रजोगुण मानसींचे समूळ असुरीचे, घाले पण ययांचे अविद्या केले, हे रजाचे किर जाहले, परी तमासी पडियंते भले, तेने निजपतया दिधले, प्रमाद मोहो, हे मृत्यूच्या नगरी, माने जती निकिया परी, जे जीविताचे वैरी, मनोनिया जयासी भुकेलिया अमिषा, हे विश्वन पुरेसी घासा, कळवाडी यांची या आशा, चाळीत असो कौतुके कवळिता मुठे, जिये 14 भुवने थै कुटे, ये भ्रांती ही धाकुटे, वाल्ही दुल्ही, जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कवतिके, तिच्या दासीपणाचे निभिके, तृष्णाजिये, हे असो मोहे मानिजे, याते अहंकारे घेपे दिजे, जेने जग आपुलेनी भोजे, नाचवीत असे, जेने सत्याचा भोकसा काढिला, असत्य तृणकुटा भरिला, तो दंभू रडविला, जगी इही, साध्वे शांती नागविले, मग माया मांगी शृंगारिले, ये करवी विटाळविली, साधू वृंदे, इहे विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची साल काढिली, जितया मान मोडिली, उपशमाची इही संतोषवन खांडिले,
धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रोप सांडिले, उपडुनिया इही बोधाची रोपे लुंचितली, सुखाची लिपी पुसिली, जिव्हारी आगी सुदली, तापत्रयाची हे अंगात व घडले, जीवेची आथी जडले, परी नातुडती गिवसिले, ब्रह्मादिका हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाच्या एका हारी, म्हणून या प्रवर्तले महामारी, सांवर्तीना हे जळे विन बुडविते, आगे विन जाळीते, न बोलता कवळीती, प्राणिया ते हे शस्त्रे विन साधिते, दोरे विन बांधिते, ज्ञानी यासी तरी वधिते, पैज घेऊनी ही चिखले विन रोविते, पाशिके विन गोविते, हे कवना जोगे न होते, आंतौलटेपणे जैसी चंदनाची मुळे, गिबसोनी घेपे व्याळे, ना तरी उल्बाची खोळी, गर्भस्थासी का प्रभावीन भानू, धुमेविन हुताशनू, जैसा दर्पण मळहिनो, कहीच नसे तैसे इही विन ऐकले, आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडेनी पांगुतले, बीज निपजे, तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्ररुद्ध, मनोनी ते अगाध होऊन ठेले, आधी याते जिनावे, मग ते ज्ञान पावावे, तव पराभव न संभवे, रागद्वेषा याते साधावया लागे, जे बळ आणि जे आंगे, ते इंधने जैसे आगे, सावाओ होय कैसे उपाय कीजती जे जे, ते यासींची होती विरजे, मनोनी हटियांते जिनिजे, इहिंची जगी, ऐसिया ही साकडा बोलो, एक उपायो आहे भला, तो करिता जरी अंगावला, तरी सांगेन तुझ, यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येतोनी प्रवृत्ती कर्मा ते विये, आधी निर्दळुनी घाली तिये, सर्वथैव मग मनाची धाव पारुशेल, आणि बुद्धीची सोडवण होईल, इतकेनी थारा मोडेल, या पापियांचा हे अंतरे होऊन फिटले, तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी विन उरले, मृगजळ नाही, तैसे रागद्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मेचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले, आपणची ते गुरु शिष्याची गोठे, पदपिंडांची गांठे, तेत स्थिर राहोनी मुठी, कवने काळी ऐसे सकळ सिद्धांचा राहू, देवी लक्ष्मीचा नाहो, राया एके देव देऊ, बोलता जाहला, आता पुनरपेतो अनंतू, आद्य एकी मातू, सांगेल ते पंडुसुतू, प्रश्न करील तया बोलाचा हन पाडू, की रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सुरवाडू, श्रवण सुखाचा, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, सांग उठवा करुणी उन्मेषाचा, मग संवादू श्री हरिपार्थांचा, भोगावा बापा, हरि ओम तत्सत. श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां कर्मयोग नाम तृतीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.